दुसऱ्या दिवशी स्वरा लवकर उठून आवरत असते, कारण साकेत तिला घ्यायला येणार होता. स्वरासाठी अजून काही दागिने खरेदी करायचे होते, म्हणून ते दोघंच जाणार होते. ती तिचं आवरून रेडी असते. काही वेळाने साकेत तिला घ्यायला येतो. तो आईबाबांना भेटून तिला घेऊन जातो. तिथे गेल्यावर आता पण त्याच्या आवडीचे दागिने तिला घेत असतो. खरं तर त्याची चॉईस खूप छान होती आणि स्वराला पण ते खूप आवडते. तोच त्याचं लक्ष एका नाजूक मंगळसूत्राकडे जातं. ते त्याला खूप आवडतं आणि तो स्वरासाठी घेतो. ती नाही म्हणत असते, पण साकेत काही ऐकत नाही. तो शॉपमधील व्यक्ती साकेतकडे पाहत, तुम्ही तुमच्या हाताने मॅडमला घालून बघा कसं दिसत आहे ते. साकेत हसत, हो हो का नाही, आणि तो स्वराला त्याच्या हाताने घालतो. त्याच्या हाताच्या स्पर्शाने स्वराला गोड शिरशिरी येते. खूप छान वाटत असतं. साकेत आरशातून तिच्याकडे पाहत, छान दिसत आहे ना, आवडले ना तुला? स्वरा पण त्याच्याकडे पाहत, हो खूप आवडले. साकेत खट्टाळपणे हसत, बायको माझी चॉईस आहेच तशी, म्हणजे बघ तुझ्या बाबतीत पण आणि इतर गोष्टीत पण. तशी स्वरा गोड असते. आणि बायको तुझं हे लाजणं बघून मला तर अजूनच प्रेम येते तुझ्यावर. आणि तो तिच्या पुन्हा गळ्यातील मंगळसूत्र काढतो. दागिन्यांची खरेदी झाल्यानंतर ते राहिलेली खरेदी करत असतात. दोघांना लागणारं सामान घेत असतात. खरेदी करताना कसा टाईम जातो त्यांना कळत नाही. ते दोघं सोबत डिनर करतात. त्यानंतर साकेत तिला घरी सोडतो आणि तो पण निघतो. घरी गेल्यावर दोघं एकमेकांचे क्षण आठवत असतात. असे दिवस जात होते आणि त्यांच्या लग्नाचा दिवस जवळ येत होता. आज आपल्या स्वराची मेहंदी असते. स्वराच्या इथे लेखा आणि नेहाने मिळून एक छोटेसे फंक्शन ठेवले होते. नेहा स्वराला घेऊन येते. स्वराने मेहंदी रंगाचा घागरा घातला होता. खूप सुंदर दिसत होती ती. तिच्या हातावर साकेतच्या नावाची मेहंदी लागते. तिला विचारतात नवऱ्या मुलाचं नाव काय. तसं लाजून ती साकेत सांगते. नेहा छान डान्स करते. सगळे खूप एन्जॉय करतात. आता स्वराचे मेहंदीचे बऱ्यापैकी वाढली होती, म्हणून ती नेहाकडून फोटो काढून घेते आणि साकेतला पाठवते. इकडे आपला हिरो तर स्वराची वाटच पाहत होता. फोटो काढून साकेत रिप्लाय करतो, खूप सुंदर. बायको तू काढलेली मेहंदी खूप रंगणार आहे, कारण माझं खूप प्रेम आहे तुझ्यावर. तशी स्वरा लाजते आणि काहीच रिप्लाय करत नाही. तो पुन्हा मेसेज करतो, माझी बायको लाजली वाटतं. स्वरा असा मेसेज रिप्लाय करते. बायको मला वाटत आहे आताच यावं आणि तुला मिठीत घ्यावं. आता ठीक आहे, पण 2 दिवसानंतर तू माझ्याजवळच राहशील, मग तेव्हा मी तुला अजिबात सोडणार नाही. त्याचा मेसेज वाचून स्वराला खूप वेगळी फिलिंग येते. असंच प्रेमाच्या गोष्टी बोलत ते चॅटिंग करत होते. बराच उशीर होतो म्हणून स्वरा त्याला गुड नाईट स्वीट ड्रीम मेसेज करते. साकेत पण तिला गुड नाईट माय स्वीट बायको मेसेज करतो आणि ते एकमेकांचे स्वप्न पाहत झोपून जातात. दुसऱ्या दिवशी बांगड्या भरण्याचा कार्यक्रम असतो. सर्वांच्या आधी स्वरा हिरवा चुडा घेते. त्यानंतर बाकी सगळे घेतात. तिला चुडा घेताना भरून येते, पण ती स्वतःला सावरते. संध्याकाळी तिला साकेतच्या नावाची उष्टी हळद लागणार होती. आता तयारी होती ती हळदीची. सगळ्यांनी पिवळ्या कलरचे कपडे घातले होते. इकडे साकेतच्या घरी पण सगळे पिवळे कपडे घालून तयार होते. एक एक करून साकेतचं औक्षण करतात आणि त्याला हळद लावतात. त्यानंतर त्याच्या अंगाची उष्टी हळद काढतात आणि ती हळद स्वराच्या इथे घेऊन येतात. इकडे स्वराचं पण औक्षण करतात आणि एक एक करून तिला हळद लावतात. त्यानंतर सगळे हळद एन्जॉय करतात. खूप सारे फोटो काढतात. त्यानंतर जेवण करतात आणि फ्रेश होऊन आपापल्या रूममध्ये येतात. साकेत स्वराच्या मेसेजची वाट पाहत असतो. त्याला माहिती होतं पाहुण्याच्या गडबडीत बोलणं होणार नाही. पण आपली स्वरा साकेतला व्हिडिओ कॉल करते आणि पटकन कट करते. साकेतचा फोन हातात असल्यामुळे त्याला स्वराचा व्हिडिओ कॉल आलेला दिसतो. तो पटकन तिला व्हिडिओ कॉल करतो. स्वरा पण कॉल उचलते. दोघं एकमेकांकडे पाहत असतात. खरं तर दोघांना पण एकमेकांना पाहायचं होतं. खूप हॅपी होते दोघं पण. बराच वेळ दोघं एकमेकांशी बोलत असतात. बराच वेळ बोलून ते फोन ठेवतात. एकमेकांची स्वप्न पाहत झोपून जातात. दुसऱ्या दिवशी सकाळी लग्न असल्यामुळे सगळे त्याच गडबडीत होते. साकेतला तर असं झाले होते की कधी आमचे लग्न होते आणि तो स्वराला पाहतोय असे. सगळे नटून थटून आलेले होते. आपला हिरो पण खूप हँडसम दिसत होता. त्याला स्वरा कधी दिसते असे झाले होते. तो स्नेहा स्वराला घेऊन येते आणि साकेत तिला पाहतच राहतो. स्वरा आज खूपच सुंदर दिसत होती. स्वराचे लक्ष पण त्याच्याकडे जाते आणि त्याला असे पाहताना बघून ती गोड लाजते. ते दोघं एकमेकांच्या समोर उभे राहतात. दोघांच्या मामांना बोलवतात आणि त्यांच्यामध्ये अंतरपाठ पकडला जातो. गुरुजी बोलत असतात आणि या दोघांच्या मनात वेगळीच फिलिंग येत होती. खूप छान वाटत होते दोघांना. गुरुजी सावधान म्हणताच अंतरपाठ खाली होतो आणि ते दोघं एकमेकांना हार घालतात. तसे त्यांच्या अंगावर फुलांच्या पाकळ्या आणि अक्षदा पडत असतात. दोघं पण हॅपी असतात. वेगवेगळ्या पोजमध्ये खूप सारे फोटो काढतात. त्यानंतर 7 फेरे विधी चालू होतात. दोघं एकमेकांचा हात पकडून एक एक फेरा घेतात आणि गुरुजी त्याचे महत्त्व पटवून देतात. त्यानंतर साकेत त्यांच्या नावाचे मंगळसूत्र आणि सिंदूर भरवतो. आज स्वरा पूर्णपणे साकेतची झाली
होती. त्यानंतर फोटो काढतात. एक एक करून सगळे त्यांना लग्नाच्या शुभेच्छा देत होते. त्यानंतर सगळे जेवायला जातात. स्वरा आणि साकेत त्यांच्या ताटासमोर खूप छान प्रकारे फुलांच्या पाकळ्यांनी डिझाईन करतात. ते दोघं पण तिथे येतात. एक एक करून त्याला पदार्थ वाढत होते. दोघं पण एकमेकांना स्वीट भरवतात आणि आनंदाने सगळे जेवण करायला सुरुवात करतात. जेवण झाल्यानंतर पुन्हा काही वेळ फोटो काढतात आणि त्यानंतर वेळ होते ती विदाईची. स्वराला खूप भरून येते. ती रडायला लागते. तिला रडताना बघून सगळ्या लेडीज भावूक होतात. स्वरा एक एक करून तिच्या आई बाबांना भेटून रडत असते. ते दोघं पण स्वराला समजावण्याचा प्रयत्न करत असतात. बायकोला रडताना बघून साकेतला पण खूप वाईट वाटत असते, पण तो शांत होता. स्वरा सगळ्यांना भेटून साकेतसोबत तिच्या स्वतःच्या घरी जायला निघते. काही वेळाने ते दोघं त्यांच्या घरी येतात. साकेतचा बंगलो खूप सुंदर प्रकारे सजवलेला होता. स्वरा तर पाहतच राहते आणि स्वरा घरी आल्यामुळे साकेत पण खूप हॅपी होता. ते दोघं एकमेकांचा हात पकडून गृहप्रवेश करतात. स्वराच्या स्वागताची तयारी त्यांनी खूप छान प्रकारे साकेतच्या घरच्यांनी केली होती. स्वराला एक एक करून त्यांच्या घरचे खूप गिफ्ट देतात. त्यानंतर स्वराला वेगळ्या रूममध्ये थांबायला सांगितले जाते. स्वरा पण फ्रेश होऊन त्याच रूममध्ये आराम करत असते. ती थोडा वेळ बेडवर पडते आणि तिचा डोळा लागतो. खूप शांत ती झोपलेली असते. इकडे साकेतला तिला पाहायची इच्छा होते, म्हणून तो कुणाचं लक्ष नाही आहे हे बघून तिला भेटायला तिच्या रूममध्ये येतो. आत आल्यावर हळूच दरवाजा बंद करतो. तिच्याकडे पाहतो तर खूप शांतपणे ती झोपलेली होती. साकेत तिच्याजवळ जाऊन तिच्या कपाळावर किस करतो. प्रेमाने तिच्या गालावरून हात फिरवतो आणि बराच वेळ तिलाच पाहत असतो. बायको, झोपमध्ये पण कसली सुंदर दिसतेस तू. स्वराला हळूहळू जाग येते आणि ती डोळे उघडते आणि तिला समोर साकेत दिसतो. ती जोराने बोलणार तो साकेत तिच्या तोंडावर हात ठेवून शुश म्हणतो तशी ती शांत होते. काही वेळासाठी दोघं एकमेकांच्या डोळ्यात पाहत असतात. काही वेळाने भानावर येतात. तसा साकेत त्याचा हात बाजूला करतो. तो बाजूला होणार तो साकेतच्या हाताला बांधलेला देवाचा धाग्यामध्ये स्वराचे मंगळसूत्र अडकते. तसे ते पुन्हा एकमेकांकडे पाहतात. पुन्हा एकमेकांना पाहण्यात हरवून जातात. तोच दरवाजावर टकटक आवाज येतो. तसे ते दोघं भानावर येतात. साकेत पटकन ते मंगळसूत्र काढतो आणि दरवाजा ओपन करतो तर समोर वहिनी असतात. साकेतला बघून त्या चिडवत असतात. साकेत पण लाजून खाली पाहत असतो. वहिनी त्या दोघांकडे पाहत, तुमचा रोमॅन्स झाला असेल तर तयारी करा खाली आणि खाली या. ते दोघं एकदाच हो म्हणतात तशा वहिनी हसतात आणि निघून जातात. काही वेळाने दोघं पण त्यांचं आवरून खाली येतात. त्या दोघांसाठी लग्नानंतरचे बरेच खेळ त्यांच्या घरच्यांनी ठेवलेले असतात. आधी अंगठी शोधण्याचा खेळ खेळत असतात. साकेत मुद्दाम स्वराला त्रास देत असतो, पण शेवटी त्याच्या बायकोला जिंकू देतो. बराच वेळ त्यांचे खेळ सुरू असतात. त्यानंतर थोडं थोडं जेवण करून ते आपापल्या रूममध्ये जातात. उद्या पूजा असल्यामुळे ते वेगवेगळ्या रूममध्ये झोपलेले असतात, पण कोणाला झोप येत नाही. न राहून साकेत स्वराला मेसेज करतो. स्वरा पण जागी असल्यामुळे ती पाहते कुणाचा मेसेज आला तर साकेतचा मेसेज असतो. साकेतचा मेसेज बघून स्वराला खूप आनंद होतो. बायको, झोपलीस का? नाही, जागी आहे. का झोपली नाही? नवऱ्याची आठवण येते का? तशी स्वरा गोड लाजते आणि काहीच रिप्लाय करत नाही. बायको, बोल काहीतरी, लाजू नकोस. स्वरा एकदम शॉक होऊन, यांना कसं माहिती मी लाजते आहे? इथे रूममध्ये तर नाही ना आले? तोच त्याचा पुन्हा मेसेज येतो. बायको, मी खूप चांगल्या प्रकारे तुला ओळखतो. मला माहिती आहे तू लाजत आहे. ते तुम्ही एवढ्या रात्री का मेसेज केला? साकेत असून, ते मला माझ्या बायकोची खूप आठवण झाली म्हणून. बरं, आता जास्त विचार करू नको. उद्या पूजा पण आहे आणि आपल्याला आपल्या कुलदैवतेच्या दर्शनाला जायचं आहे. झोप निवांत. गुड नाईट, स्वीट ड्रीम, लव्ह यू बायको. स्वरा फक्त सेम टू यू मेसेज करते. साकेत रिप्लाय करत, बायको फक्त सेम टू यू. पण स्वरा काहीच रिप्लाय देत नाही. त्यानंतर दोघं पण निवांत झोपून जातात. दुसऱ्या दिवशी पूजा असल्यामुळे सकाळी सगळे लवकर उठले होते. स्वराने पण मरून कलरची पैठणी घातली होती आणि साकेतने पण तिच्या पैठणीला मॅचिंग कुर्ता घातला होता. दोघं पण खूप छान दिसत होते. पूजा निर्विघ्नपणे पार पडते आणि ते सगळे त्यांच्या कुलदैवतेचे दर्शन घ्यायला जातात. दोघं एकाच गाडीमध्ये होते. शेजारी बसलेले होते. साकेत मुद्दाम स्वराचा हात पकडून त्रास देत होता आणि स्वराला पण ते आवडत होतं. काही वेळाने ते देवीच्या दर्शनाला पोहोचतात. दोघं जोडीने दर्शन घेतात. काही फोटो काढतात आणि घरी येतात. आज स्वरा सगळ्यांसाठी शिरा बनवणार होती. ती किचनमध्ये जाते. आई पण तिला काय हवं नको ते पाहत होत्या. तिने शिरा बनवायला घेतला आणि शिऱ्याचा सुगंध सगळ्या घरात दरवळत होता. सगळ्यांच्या तोंडाला पाणी सुटले होते. कधी खायला मिळेल याची सगळे वाट पाहत होते. काही वेळाने सगळे डायनिंग टेबलवर येऊन बसतात. स्वरा सगळ्यांना शिरा वाढते आणि सगळे खायला सुरुवात करतात. सगळे साकेतकडे पाहत होते. तो साकेत म्हणतो, शिरा खूप छान झाला आहे. साकेत बोलता स्वराला पण खूप आनंद होतो. सगळे पोट भरून शिरा खातात.
स्वराने बनवलेला शिरा सगळ्यांना खूप आवडतो. सगळे बसून गप्पा मारत असतात. साकेतचे लक्ष स्वराकडे होतं. ती पण अधूनमधून त्याच्याकडे पाहत होती. साकेतला तर असे झाले होते, कधी एकदा गप्पा संपत आहे आणि तो स्वराला घेऊन त्याच्या रूममध्ये जातोय. काही वेळाने एक एक करून रूममध्ये जातात. स्वरा आधी जाते आणि चेंज करून साकेतची वाट पाहत असते. तोच साकेत आत येतो. तो पटकन दरवाजा बंद करतो आणि स्वराला घट्ट मिठी मारतो. स्वराला पण त्याच्या मिठीत खूप छान वाटत होतं. तो तिला मिठीतून बाजूला करत, बायको आज आराम कर, आज आपली खूप धावपळ झाली आहे, एवढं बोलून तो फ्रेश व्हायला निघून गेला. फ्रेश होऊन बेडवर पडला. स्वरा अजून पण शांत बेडवर बसली होती. तिच्याकडे पाहत, हे काय बायको अशी का बसली आहेस? चल झोप. ती फक्त मान हलवते आणि त्याच्या शेजारी झोपते. साकेतला दमल्यामुळे पटकन झोप लागली. स्वरा मात्र त्यालाच पाहत होती. तिला अजिबात झोप येत नव्हती. ती उठून बसते आणि त्याचा हात हातात घेते. हळूच त्याच्या कपाळावर किस करते आणि त्याच्याकडे प्रेमाने पाहत असते. त्याला पाहत असताना तिचा कधी डोळा लागतो तिला पण कळत नाही. सकाळी सकाळी साकेतला लवकर जाग येते. त्याचं लक्ष स्वराकडे जातं. तिच्या हातात अजून पण त्याचा हात असतो. ते बघून साकेत गोड हसतो. तिच्या हातावर किस करतो आणि उठून तिला नीट झोपवतो. तिच्या गालावरून प्रेमाने हात फिरवून तिच्या कपड्यावर किस करतो आणि उठून फ्रेश व्हायला जातो. त्याचा आवरून तो जिमला निघून जातो. स्वराला पण काही वेळाने जाग येते. ती बेडवर पाहते तर साकेत तिला दिसत नाही. ती जास्त विचार न करता फ्रेश होते आणि खाली येते आणि किचनमध्ये आईला मदत करत असते. काही वेळाने साकेत पण येतो. त्याला स्वराचा आवाज किचनमधून येतो. लग्नाच्या आधी कधी किचनमध्ये न जाणारा साकेत आज स्वरासाठी किचनमध्ये आला होता आणि त्याला किचनमध्ये बघून आई आणि वहिनीला खूप आश्चर्य वाटत असतं. वहिनी त्याला चिडवतात. तो पण स्वराकडे बघून हसत बाहेर निघून जातो. स्वराला तर खूप लाजल्यासारखं वाटत होतं. आई आणि वहिनी तिला हसत असतात तशी ती पटकन वहिनीला मिठी मारते. काही वेळाने स्वरा तिचे काम करून रूममध्ये येते. रूममध्ये पाहते तर तिला साकेत कुठे दिसत नाही. ती विचार करत, हे कुठे गेले? तोच तिचा हात पकडून साकेत तिला जवळ ओढतो. असे अचानक ओढल्यामुळे ती गोंधळून त्याच्याकडे पाहते आणि पाहतच राहते. साकेत पण तिच्या सुंदर डोळ्यात हरवून जातो. बराच वेळ दोघं एकटक पाहत असतात. दोघांचे हृदय जणू 100च्या स्पीडने पळत होते, कारण आज ते खूप जवळ होते. साकेतचे लक्ष तिच्या नाजूक ओठांकडे जातं आणि तो कसलाही विचार न करता तिच्या ओठांवर किस करतो आणि पुन्हा तिच्या डोळ्यात पाहतो. पण स्वरा मात्र लाजत त्याच्याकडे पाहत नाही, कारण मगाशी त्याने किस केलेला त्यामुळे तिला खूप अवघडल्यासारखं वाटत होतं. ती बाजूला होण्याचा प्रयत्न करते, पण तो तिला अजून जवळ ओढून घट्ट मिठी मारतो. कुठेतरी हे सगळं स्वराला पण आवडत होतं. ती पण शांतपणे त्याच्या मिठीत असते. तिच्या लक्षात येताच ती त्याच्या मिठीतून बाजूला होणार त्या गडबडीत तिचा पाय साडीमध्ये अडकतो आणि तिची साडी सुटते. विचारीला आधीच साडी नेसता येत नव्हती, त्यात साडी सुटली. ती साडीकडे पाहत, मी किती वेळ वाया घालवून साडी नेसली होती आणि हे काय झालं? साकेतला तिचं बोलणं ऐकून खूप हसू येतं. तो तिच्या समोरून येतो आणि साडी हातात घेऊन तिला नेसायला मदत करतो. साडी नेसत असताना त्याच्या हाताचा स्पर्श तिच्या पोटाला आणि कमरेला होत होता आणि त्या स्पर्शाने स्वरा अंग चोरत होती. साकेत हसून, बायको एवढी का लाजत आहेस? असलं नवरा बायकोमध्ये होतच असतं. तो तिचा हात पकडून सोफ्यावर घेऊन येतो आणि तिला त्याच्या मांडीवर बसवतो. तशी स्वरा अजून लाजते. साकेतला तिच्याकडे बघून हसू येते. तो तिचा हात हातात घेऊन, बायको मी खूप हॅपी आहे की माझं तुझ्याशी लग्न झाले. बायको मला पहिल्या पाहण्यातच तू खूप आवडली होती आणि मी तेव्हाच ठरवले होते लग्न करेल तर तुझ्याशी, आणि आज बघ आपण सोबत आहोत. आणि तिच्या हातावर किस करतो. स्वरा फक्त त्याचं बोलणं ऐकत होती. तोच आईचा आवाज येतो. ते दोघं खाली येतात. सगळ्यांसोबत जेवण करतात आणि पुन्हा त्यांच्या रूममध्ये येतात. लग्नासाठी दोघांनी पण सुट्टी घेतल्यामुळे त्यांच्या सुट्ट्या बाकी होत्या. स्वरा फ्रेश होऊन बेडवर पडते. साकेत फोनवर बोलत असतो. स्वराला पडल्या पडल्या झोप लागते. साकेतचे बोलणे झाल्यानंतर तो तिच्याजवळ येतो आणि तिच्या कपाळावर किस करून तिच्या शेजारी झोपतो. तिला पाहतच त्याचा पण कधी डोळा लागतो त्याला पण कळत नाही. झोपमध्ये दोघं एकमेकांना घट्ट मिठी मारून झोपलेले असतात. काही वेळाने स्वराला जाग येते. ती पाहते तर साकेत तिला घट्ट मिठी मारून झोपलेला असतो. स्वराला पण खूप भारी वाटत होतं. ती बराच वेळ त्याच्याकडे पाहत असते आणि हळूच त्याच्या कपड्यावर किस करते आणि उठून फ्रेश व्हायला जाते. तिला संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी करायची असते, म्हणून ती आई आणि वहिनीला किचनमध्ये मदत करत असते. इकडे साकेतला पण जाग येते आणि तो पण खाली येतो. सगळे मिळून जेवण करतात. त्यानंतर आईस्क्रीम एन्जॉय करतात. खूप गप्पा मारतात आणि आपापल्या रूममध्ये निघून जातात. स्वरा खूप घाबरत असते, कारण लग्नानंतर त्यांची पहिली रात्र झाली नव्हती. तिच्या मनात चलबिचल चालू होती. तो साकेत पण येतो. तिच्या चेहऱ्यावरचे हावभाव बघून साकेतला अंदाज येतो की स्वरा काय विचार करत आहे म्हणून. तो तिचा हात पकडून, बायको घाबरू नको, जोपर्यंत तू कम्फर्टेबल नाही तोपर्यंत मी काही करणार नाही.
तशी स्वरा त्याच्याकडे पाहते आणि त्याला घट्ट मिठी मारत, अहो खरंच तुम्ही किती समजून घेता मला, थँक्यू. साकेत पण तिच्या डोक्यावर केस करत त्याची मिठी अजून घट्ट करतो. बरं चल, जास्त विचार करू नको, फ्रेश हो आणि झोप. ती मान हलवून बेडवर जाऊन झोपते. तो पण फ्रेश होऊन तिच्या शेजारी पडतो. तिच्याकडे पाहत, बायको तुला काही प्रॉब्लेम नसेल तर आपण एकमेकांच्या मिठीत शांत झोपू शकतो. तशी स्वरा पटकन त्याच्या मिठीत जाते. तो पण मिठी घट्ट करतो आणि तिच्या केसांवरून प्रेमाने हात फिरवत असतो. स्वराला खूप छान वाटत असल्यामुळे तिला झोप लागते. साकेत मात्र विचार करत जागी असतो. तो स्वराला आवाज देतो पण ती काही बोलत नाही. झोपली वाटतं. तो तिला नीट झोपवतो आणि तो पण झोपतो. रात्री पुन्हा ते दोघं एकमेकांच्या मिठीत येतात. सकाळी सकाळी स्वराला जाग येते. ती पाहते तर साकेत तिला घट्ट मिठी मारून झोपलेला असतो. तिच्या चेहऱ्यावर गोड स्माईल येते. ती त्याच्या कपाळावर किस करून जाणार. तोच साकेत तिचा हात पकडून तिला जवळ ओढतो. स्वरा फक्त त्याच्याकडे पाहते तर तो तिच्याकडे कट्टार नजरेने पाहत असतो. तशी ती लाजते. तो तिच्याकडे पाहत, बायको काल तू अशी मिठीत होती ना, मला खूप भारी वाटत होतं आणि माझी झोप पण खूप छान झाली. नेहमी अशीच माझ्याजवळ राहा. तो त्याची मिठी घट्ट करत, बायको आपण आपल्या नात्याला वेळ द्यायचं ठरवले आहे, पण मला माहिती आहे आपण लवकरच एक होऊ. आणि बायको अजून एक, मला तुझ्याकडून रोज सकाळी एक मॉर्निंग किस हवं आहे. देशील ना? स्वरा फक्त म्हणते. दे मग. तशी ती त्याच्याकडे पाहत, आज नको उद्या देईन. हे काय बायको, प्लीज दे ना. तशी स्वरा पटकन त्याच्या गालावर किस करून उठून बाथरूममध्ये जाते. साकेत हसत, बायको आज गालावर दिलं पण मला रोज ओठांवर किस हवा आहे. त्याचं बोलणं ऐकून स्वरा बाथरूममध्ये लाजत असते. काही वेळाने स्वरा तिचं आवरून खाली येते. साकेत पण त्याचा आवरून खाली येतो. सगळ्यांसोबत नाश्ता करतात. असंच त्यांचा दिवस निघून जातो. स्वरा आणि साकेतचे असेच प्रेम बघूया पुढील भागात. आणि कथेचा हा भाग कसा वाटला कमेंट्स करून नक्की कळवा. आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि लाईव्ह मराठी स्टोरी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.